नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। घेवर म्हटलं की सगळ्यांनाच वाटतं ही रेसिपी घरी बनवणं खूप अवघड आहे, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी भन्नाट ट्रिक ज्यामुळे फक्त आप्पे पात्रात अगदी बाजारासारखे खुसखुशीत मिनी घेवर तयार होतील। ना मोठी कढई ना जास्त तेलाचा खर्च। ही रेसिपी एकदा पाहिली की तुम्ही सणासुदीलाच नाही तर कधीही घरी मिनी घेवर बनवाल। चला तर मग सुरू करूया मिनी घेवर रेसिपी, तेही आप्पे पात्रात। रेसिपी कुठेही स्किप न करता बघा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। सर्वात आधी इथे मी 4 चम्मच तूप घेतलेलं आहे। तुम्ही 3 चम्मच तूपसुद्धा घेऊ शकता, पण इथे आता माझ्याकडे 4 चम्मच होतं म्हणून मी याच्यातलं सगळंच तूप वितळून घेतलं मी हे तूप। तर हे 4 चम्मच इतकं झालेलं आहे। 4 चम्मच तूप घ्यायचं, याच्यामध्ये 2 ते 3 बर्फाचे खडे टाकायचे आणि याला आपल्याला फिरवत राहायचं आहे। बघू शकता बर्फ जसं तुपाला लागलेला आहे तर तूप गोठायला सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला ना अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे। आता यांना थंड लागतं हाताला, तर तुम्हाला जर याला मिक्सरच्या भांड्यात करायचं असेल तर मिक्सरच्या भांड्यातसुद्धा करू शकता। मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे बर्फाचे खडे आणि तूप टाकायचं, फिरवून घ्यायचं। आता ते तूप घट्ट झालेलं आहे ते साईडला घ्यायचं आणि याच्यातलं जे बर्फाचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि आता परत याला ना हे आता कडक आहे, याला परत फिरून घ्यायचं, फ्लफी करायचं आपल्याला हे मिश्रण। तर एकसारखं लगातार याला फिरवत राहायचं आहे। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी याला फिरवत राहते। तर जे परत एक्स्ट्राचं थोडंसं पाणी होतं बर्फाचं ते पण मी काढून घेतलं आणि परत याला फिरवायचं आहे। तर बघू शकता हे मिश्रण अगदी फ्लफी झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला आता हे परफेक्ट झालेलं आहे। आता याला थोडंसं अजून फिरून घेते आणि आता याच्यात आपल्याला 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे। मैदा चाळून घ्यायचा। इथे 1 कप मैदा टाकून घ्यायचा इथे। आता जे हाताला लागलेलं आहे, जे बाऊलला लागलेलं आहे ते सर्व या पिठामध्ये ना मिक्स करून घ्यायचं, जे तूप लागलेलं आहे। तर आपल्याला हे पीठ आणि हे जे बर्फाने गोठलेलं तूप आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि आता याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर तुम्ही घेवर बनवले ना तर कधीच फसणार नाहीत आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट रेसिपी बनते। नक्की करून बघा। मला पण आधी वाटत होतं की जमतात की नाही, पण ना आप्पे पात्रामध्ये ना जमले हे घेवर। कधी कधी आपल्याला म्हणजे आपण जसं टोप ठेवून त्यात टाकतो आणि घेवर बनवतो ना तर कधी नाही जमत आपल्याला, पण आता टेन्शन नाही, तुम्ही आप्पे पात्रात बनवून खा, पटकन बनतात आणि जास्त तेलसुद्धा लागत नाही। आता इथे 1 चम्मच बेसन टाकून परत मिक्स करून घेतलं आणि आता मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। दूध पण आपल्याला थंडच घ्यायचं आहे। फ्रीजमधलं काढून मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, ते टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं, गाठीनं होऊ देता मिक्स करायचं। आता इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी पण फ्रीजमधलंच घेतलेलं आहे मी, एकदम थंड पाणी घ्यायचं आहे। आता पाणी पण 1 कप पहिले टाकून घ्यायचं आणि आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे हाताने किंवा मग तुम्ही चम्मचने मिक्स करा। आता 1 कप टाकल्यानंतर परत 1 कप घ्यायचं, थंडच पाणी घ्यायचं। अशा प्रकारे 2 कप पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं। तर 3 ते 4 चम्मच तूप, 1 कप मैदा, अर्धा कप दूध आणि 2 कप पाणी, हे परफेक्ट माप आहे घेवर बनवण्यासाठी, घेवरचं मिश्रण बनवण्यासाठी। तर आता काय करायचं आपल्याला हे मिश्रण चाळून घ्यायचं आहे। तर एक चाळणी घ्यायची आणि त्यावर टाकून घ्यायचं आणि पूर्ण मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता मी मिश्रण चाळून घेते आणि जे असे राहिलेले असतील ना, म्हणजे पिठाचे असे गठळ्या राहिलेल्या असतील ते आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आहेत। मी फोडून घेते, किंवा मग हे सगळं मिश्रण तुम्ही जर मिक्सरला एकदा फिरून घेतलं ना तर अशा गुठळ्या राहत नाही, चाळायची सुद्धा गरज नाही। तर मी याला आता फोडून घेतलेलं आहे, खालून पण आपल्याला सगळं पुसून घ्यायचं आहे चाळणीचं। आणि हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे। आता काय करायचं आपल्याला हे मिश्रणला ना असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जोपर्यंत आपण चाचणी आणि थोडीशी रबडी बनवणार आहोत तोपर्यंत हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता मी त्याच बाउलमध्ये काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता इथे 1 वाटी घ्यायची रबडी बनवण्यासाठी, यामध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला दूध पावडर घ्यायचं आहे आणि याच्यात थोडंसं दूध टाकायचं आणि हे मिक्स करायचं आहे।
आता याला मी मिक्स करते. तर मिक्स करून याला ठेवायचं साईडला. आणि आता गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचा आहे. याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. 3 चमच साखर टाकली आणि या दुधाला थोडंसं पहिले शिजून घ्यायचं आहे. म्हणजे 1-2 उकळ्या काढायच्या आणि ज्या आपण वाटीत दूध पावडर मिक्स करून ठेवला आहे ना ते याच्यात टाकायचं आहे. आता हे छान शिजून घ्यायचं आहे. तर मी याला शिजून घेते. तर 1 ते 2 उकळ्यापर्यंत शिजून घ्यायचं. आणि त्यानंतर एका वाटीमध्ये मी 1 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. याच्यात थोडंसं दूध टाकलं आणि आपल्याला ह्याला मिक्स करून हे याच्यात टाकून घ्यायचं. याच्याने काय होईल, ही रबडी थोडीशी घट्ट होईल. किंवा मग तुम्हाला नुसतं दूध पावडर आणि दुधाचीच रबडी बनवायची असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा बनवू शकता, किंवा मग अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता. तर इथे मी कस्टर्ड टाकलेलं आहे आणि आता याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे. तर असं वाटत होतं की गोड काय करावं. तर मग विचार आला की चला मिनी घेवर बनवूया. तर बनवायला घेतले आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट आलेले आहेत. मी याआधी कधीही घेवर बनवले नाही, तरीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट आलेले आहेत. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. आपल्याला कधी कधी कंटाळा येतो किंवा मग असं वाटतं की खूप म्हणजे ही रेसिपी खूप कठीण आहे. तर तुम्ही जर अशा प्रकारे जर बनवली ना, काहीच कठीण नाही, पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट येतात. आता इथे ही रबडी मी एका बाउलमध्ये काढून घेतली. पॅन धुवून घेतला किंवा मग दुसरं भांडं घ्या तुम्ही. याच्यामध्ये मी अर्धा कप साखर, अर्धा कप पाणी टाकून घेतलं. आता याच्या आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे, म्हणजे पाक बनवून घ्यायचा आहे. आता रबडी पण गोडच आहे. जर तुम्हाला हा पाक नसेल बनवायचा, नुसती घेवरवर रबडी टाकून खायची असेल तर तुम्ही पाक बनवू नका, किंवा मग पाक पण बनवायचा असेल तर बनवू शकता. इथे पाक पण रेडी झालेला आहे. जसं आपण गुलाबजामुनला पाक बनवतो ना त्यानुसार पाक बनवायचा आहे. बघायचं आहे झाला की नाही झाला. गुलाबजामुनला जर पाक झाला असेल तसं झालं ना की ह्याला पण ठेवायचं साईडला. आता आपली घेवर बनवण्याची पद्धत चालू होईल. आता इथून मी फ्रीजमधून काढून घेतलेला आहे. परत याला मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा. तर इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलं. इथे गॅसवर आप्पे पात्र ठेवलं, गरम होऊ दिलं आणि आप्पे पात्रामध्ये मी तेल टाकून घेतलं. अशा प्रकारे सगळ्या आप्पे पात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हे घेवरचं थोडं थोडं मिश्रण सगळ्यात टाकून घ्यायचं. बघू शकता किती सोपं आहे ना. तर नक्की या प्रकारे बनवून बघा. आणि आप्पे पात्रानं छान गरम होऊ द्यायचं आणि याच्यात जे टाकलेलं तेल आहे ना ते पण कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर असं थोडं थोडं मिश्रण सगळ्या याच्यात टाकून घ्यायचं. थोडं थोडं टाकायचं आणि पहिलं टाकलं आणि ते थोडंसं शांत झालं ना की लगेच दुसरं टाकायचं, लगेच दुसरं नाही टाकायचं. बघू शकता काही तयार व्हायला लागलेले आहेत. बघू शकता काही झालेले आहेत आणि काही होत आहेत. तर इथे झालेलं आहे त्याला मी काढून घेते आणि अशाच प्रकारे दुसरंसुद्धा झालेलं आहे त्यालासुद्धा काढून घेते. तर असंच करून मी सगळे घेवर बनवून घेतलेले आहेत. तर आता याच्यावर ना आपल्याला जी मी चाचणी बनवली आहे ती गोड चाचणी टाकून घ्यायची आणि ही रबडी टाकायची. तर आणि याच्यावर जर तुम्हाला पिस्ता कापून टाकायचा असेल किंवा बदाम टाकायचा असेल तर टाकू शकता, किंवा मग गुलाबाच्या पाकळ्या पण ठेवू शकता. बघू शकता मिनी घेवर किती सुंदर दिसत आहेत आणि तेवढेच टेस्टीसुद्धा झालेले आहेत. तर नक्की रेसिपी बघा. आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.